या लेक्चरमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ सॉलिड बघायचे आहेत किंवा टाइप्स ऑफ क्रिस्टल पण म्हणतो आपण याला, कारण हे क्रिस्टलाइन सॉलिडचे टाइप्स आहेत आणि क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 टाइप्स बघायचे आहेत आपल्याला, ज्याच्यामध्ये एक आहे आयोनिक सॉलिड किंवा आयोनिक क्रिस्टल, दुसरा आहे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड किंवा कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल, त्यानंतर मेटॅलिक सॉलिड किंवा मेटॅलिक क्रिस्टल, त्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड किंवा मॉलिक्युलर क्रिस्टल असं पण आपण याला म्हणतो. तर आपल्याला हे 4 टाइप्स बघण्याआधी सर्वात आधी बघा, आता आपण पहिले बघणार आहोत आयोनिक सॉलिड कशाला म्हणतो आपण. तर सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे आयोनिक सॉलिड. तर त्याच्या नावातच तुम्हाला दिसत आहे कोणता शब्द, आयन शब्द दिसत आहे. आणि हा आयन शब्द काय इंडिकेट करते, तर हा आयन शब्द 2 इंडिकेट करते, ज्याच्यामध्ये एक असते कॅटायन आणि दुसरा जो असते ॲनायन. कॅटायन आणि ॲनायन बघा, याच्यामध्ये पण आयन आहे आणि याच्यामध्ये पण काय आयन आहे. आता कॅटायन म्हणजे काय, तर ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असते त्याला काय म्हणतो आपण, कॅटायन म्हणतो, आणि ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असते त्याला काय म्हणतो आपण, ॲनायन म्हणतो. बरोबर. म्हणजे आयोनिक सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ते कोण आहेत, तर हे चार्ज पार्टिकल्स आहेत. काय आहेत, चार्ज पार्टिकल्स. आता चार्ज पार्टिकल्स म्हणजे काय, तर चार्ज पार्टिकल्स म्हणजे ज्या पार्टिकलवरती चार्ज आहे. मग आता हा चार्ज कोणता असू शकते, एक तर हा चार्ज पॉझिटिव्ह चार्ज असू शकते किंवा हा निगेटिव्ह चार्ज असू शकते. बरोबर. आणि पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॅटायन आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय आहे, ॲनायन. म्हणजे आयोनिक सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते काय असतात, चार्ज पार्टिकल असतात. त्याच्यानंतर आता चार्ज पार्टिकल आहे, मग यांच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स, ठीक आहे, तो कोणता आहे, तर चार्ज पार्टिकलमध्ये कोणता फोर्स असते त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा कोलंबिक फोर्स. म्हणजे हे जे चार्ज पार्टिकल्स आहेत, या चार्ज पार्टिकलमध्ये कोणता फोर्स असते, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा कोलंबिक फोर्स. आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक जो फोर्स आहे, बरोबर, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कोणामध्ये असेल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये असेल. बरोबर. हा 3 टाईपमध्ये असू शकते बघा. तर याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये तुम्ही अट्रॅक्टिव्ह फोर्स पण सांगू शकता, रिपल्सिव्ह फोर्स सांगू शकता. बरोबर. जसं पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये जो फोर्स असेल, ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये जो फोर्स असेल तो अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल. त्यानंतर पॉझिटिव्हमध्ये रिपल्सिव्ह फोर्स असेल, इथं अट्रॅक्टिव्ह, इथं रिपल्सिव्ह. निगेटिव्हमध्ये कोणता असेल, रिपल्सिव्ह फोर्स असेल. अशा प्रकारचे फोर्स याच्यामध्ये असतील. मग आता आयोनिक सॉलिडचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला कसं दिसेल, तर त्याच्यामध्ये एक असेल कॅटायन, दुसरं असेल ॲनायन, परत कॅटायन, त्यानंतर ॲनायन, परत इथं ॲनायन, नंतर कॅटायन, नंतर ॲनायन प्लस म्हणजे कॅटायन, परत कॅटायन ॲनायन, कॅटायन ॲनायन, परत इथं ॲनायन कॅटायन, ॲनायन कॅटायन. बरोबर. अशा पद्धतीनं जर आपण आयोनिक सॉलिड बघितलं तर या आयोनिक सॉलिडमध्ये आपल्याला काय दिसतील, कॅटायन्स आणि ॲनायन्स दिसतील. तर हे झालं त्याचं स्ट्रक्चर. बरोबर. म्हणजे त्याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहेत, चार्ज पार्टिकल्स आहेत. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असते, तर इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा कोलंबिक फोर्स असते. बरोबर. आता त्याच्यानंतर आणखी तुम्हाला हे ध्यानामध्ये ठेवायचं आहे की हे जे आयोनिक सॉलिड असतात हे हार्ड आणि ब्रिटल असतात, हार्ड अँड ब्रिटल. ठीक आहे, ते हार्ड पण आहेत आणि त्याच्यासोबत कसे आहेत, ब्रिटल पण आहेत आयोनिक सॉलिड. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला हे ध्यानामध्ये ठेवायचं आहे की ते जे आहेत ते बॅड कंडक्टर आहेत इलेक्ट्रिसिटीचे, बॅड कंडक्टर किंवा पुअर कंडक्टर म्हटलं तरी चालेल. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट आहे ना, इन सॉलिड स्टेट. म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये ते इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर आहेत, पण ते काय करतात, कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी इन मोल्टन स्टेट. म्हणजे जर त्यांना तुम्ही मेल्ट केलं आहे ना, म्हणजे त्यांना जर लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं तर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, किंवा त्यांना काय केलं आपण, डिझॉल्व इन वॉटर. काय केलं आपण त्याला, डिझॉल्व इन वॉटर. जर आपण त्यांना पाण्यामध्ये जर टाकलं तर ते काय करतात, इलेक्ट्रिसिटी
कंडक्ट करतात. तर काय काय सांगितलं मी बघा, तर त्यांच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल चार्ज पार्टिकल्स आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजेच कॅटायन्स आणि ॲनायन्स आहेत. आणि या कॅटायन्स आणि ॲनायन्समध्ये कोणता फोर्स असते, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा कोलंबिक फोर्स. त्यानंतर हे हार्ड असतात आणि ब्रिटल असतात. त्याच्यासोबत ते इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर आहेत, बॅड म्हणा किंवा तुम्ही पुअर म्हटलं तरी चालेल, काही बुकमध्ये बॅड आहे काही बुकमध्ये पुअर आहे. तर पुअर कंडक्टर आहेत इलेक्ट्रिसिटीचे इन सॉलिड स्टेट, बरोबर, पण ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात कशामध्ये, इन मोल्टन स्टेट ऑर व्हेन डिझॉल्व इन वॉटर, जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये त्याला डिझॉल्व करणार. त्याच्यानंतर पुढे तुम्ही काय सांगू शकता आणखी, तर यांचा हाय मेल्टिंग पॉईंट असते. काय असते यांचा हाय मेल्टिंग पॉईंट, हाय मेल्टिंग पॉईंट, यांचा मेल्टिंग पॉईंट खूप हाय असतो, बरोबर. तर ह्या अशा काही गोष्टी तुम्हाला आयोनिक सॉलिड विषयी ध्यानामध्ये ठेवायच्या आहेत. तर सर्वात आधी चार्ज पार्टिकल्स म्हटले तर कॅटायन्स आणि ॲनायन्स असतात, आणि या कॅटायन्स आणि ॲनायन्समध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा कोलंबिक फोर्स असते. त्याच्यानंतर ते हार्ड असतात, ब्रिटल असतात, ते इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर आहेत सॉलिड स्टेटमध्ये, पण जेव्हा तुम्ही त्यांना मेल्ट करता किंवा वॉटरमध्ये डिझॉल्व करता तेव्हा ते इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. त्याच्यासोबतच त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो हाय आहे, बरोबर. तर हे आयोनिक सॉलिड विषय आपण बघितला. आता काय करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला हे मी जेव्हा शिकवलं तेव्हा तुम्हाला याच्या नोट्स बनवायचे आहेत. नोट्स बनवण्यामध्ये तुमचा वेळ जाईल, तर सध्या काय करायचं, तर सध्या तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. तर मी स्क्रीनच्या बाजूला जाईल 2 मिनिटामध्ये, तुम्हाला काय करायचं आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट पुढे काय बघायचं आपल्याला बघा, तर पुढे आयोनिक सॉलिड बघितलं. आता दुसरं बघू आपण कोव्हॅलंट सॉलिड, किंवा त्यालाच म्हणतो आपण नेटवर्क सॉलिड. कोव्हॅलंट सॉलिड किंवा नेटवर्क सॉलिड, किंवा त्याला जायंट सॉलिड असं पण म्हणतात. ठीक आहे, दुसरं बघायचं आपल्याला कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड, किंवा क्रिस्टल म्हटलं तरी चालेल. सॉलिड म्हणा किंवा क्रिस्टल म्हणा, कारण हे जे टाईप्स आहेत हे टाईप्स ऑफ सॉलिड कोणाचे आहेत, तर क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप्स आहेत. कशाचे, क्रिस्टलाइन सॉलिड. जे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत त्याचे आपण हे 4 टाईप्स बघितले. मग आता कोव्हॅलंट किंवा नेटवर्क सॉलिडमध्ये सर्वात आधी जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण असतात, तर हे असतात कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स, कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स. ठीक आहे, म्हणजे असे ॲटम्स ज्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, बरोबर, ते या कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचे काय आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, बरोबर. म्हणजे यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बरोबर, ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे इथं, किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स काय आहे इथं, इंटरमॉलिक्युलर फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर हा इंटरमॉलिक्युलर फोर्स काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. कारण आपण ते इथं सांगितलं ॲटम्स कसे आहेत, कोव्हॅलंटली बॉन्डेड आहेत. म्हणजे या ॲटम्समध्ये कोणता बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हा त्यांच्यामध्ये असणारा फोर्स आहे, बरोबर. हा त्यांच्यामध्ये इंटर पार्टिकल फोर्स म्हणा किंवा इंटरमॉलिक्युलर, किंवा तुम्ही इंटर पार्टिकल म्हटलं तरी चालेल. इंटर पार्टिकल फोर्स किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स हा काय असते, याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड. त्याच्यानंतर जर तुम्ही हे कोव्हॅलंट सॉलिड जर बघितले तर हे काय असतात, तर हे हार्ड असतात, आहे ना, व्हेरी हार्ड असं म्हणतो आपण. तर हे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड जे आहेत ते कसे आहेत, व्हेरी हार्ड. पण याला जसं व्हेरी हार्डचं एक्झाम्पल आहे आपल्याजवळ डायमंड, तर डायमंड हा काय एक कोव्हॅलंट सॉलिड आहे आणि जो कसा आहे, व्हेरी हार्ड. पण याला एक एक्सेप्शन पण आहे, बरोबर. एक्सेप्शन काय आहे, तर एक्सेप्शन आहे ग्राफाईट, है ना. आणि ग्राफाईट जो आहे तो ग्राफाईट काय असते, तर हा सॉफ्ट असते. ग्राफाईट कसा असते, सॉफ्ट असते. तर हे कोणतं सॉलिड, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड आहे. त्याच्यानंतर हे जर बघितले आपण तर इलेक्ट्रिसिटीचे काय असतात, पुअर कंडक्टर असतात. पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, है ना. इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर आहेत किंवा बॅड कंडक्टर आहेत तरी असं म्हटलं तरी चालेल. तर इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर्स असतात. मग आता याच्यामध्ये तुम्ही एक्सेप्शन काय सांगू शकता, तर याचं एक्सेप्शन आहे, याचं एक्सेप्शन आहे ग्राफाईट, बरोबर. याचं एक्सेप्शन काय आहे, ग्राफाईट. तर हा जो ग्राफाईट आहे हा काय आहे, इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर आहे ना. म्हणजे ग्राफाईट काय आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता हा इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर का आहे, बरोबर. तर याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन असते. ग्राफाईटकडे काय असते, फ्री पाय इलेक्ट्रॉन्स, बरोबर.
फ्री पाय इलेक्ट्रॉन असते आणि हा इलेक्ट्रॉन फ्री असल्यामुळे हा डिलोकलाइज होऊ शकते, म्हणजे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकते, म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजेच करंट आहे, म्हणजे ते काय करतात, इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत ते इलेक्ट्रिसिटी काय करतात, कंडक्ट करतात. तर याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन्स असते. आता पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी का म्हटलं, कारण यांच्यामध्ये सर्व जे इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज आहे ना, इलेक्ट्रॉन कसे असतात, लोकलाइज असतात. लोकलाइज म्हणजे काय, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, ते एकाच लोकेशनवर आहेत, ते मोबाईल नाही आहेत, बरोबर. मोबाईलचा अर्थ काय होते, जे मुवमेंट करतात. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मुवमेंट करत नाहीत, म्हणून हे कसे आहेत, पुअर कंडक्टर आहेत इलेक्ट्रिसिटीचे. पण त्याला एक्सेप्शन आहे ग्राफाईट. ग्राफाईटमध्ये फ्री पाय इलेक्ट्रॉन असतो, त्याच्यामुळे तो इलेक्ट्रिसिटीचा काय, गुड कंडक्टर आहे, बरोबर. त्याच्यानंतर आणखी जर तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं असेल तर तुम्ही हे सांगू शकता की जसं डायमंड आहे, तर डायमंड जो आहे तर हे हार्डेस्ट मटेरियल आहे, बरोबर. डायमंड काय आहे, डायमंड हे तुमचं एक्झाम्पल आहे कोव्हॅलंट सॉलिडचं, आणि हे कसं आहे, नॅचरली ऑकरिंग हार्डेस्ट मटेरियल आहे ना, नॅचरली ऑकरिंग हार्डेस्ट मटेरियल कोण, डायमंड, बरोबर. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं असेल तर डायमंडचा जो मेल्टिंग पॉईंट आहे ना, याचा खूप जास्त मेल्टिंग पॉईंट असते. तो मेल्टिंग पॉईंट किती आहे, 3550 डिग्री सेल्सिअस एवढा या डायमंडचा मेल्टिंग पॉईंट आहे. तुम्ही याच्या एक्झाम्पलमध्ये अजून सांगू शकता सिलिका जे आहे हे पण कशाचं एक्झाम्पल आहे, हे पण कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचं एक्झाम्पल आहे. आणि हे जे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड आहेत यांचं जे स्ट्रक्चर असते ना, हे सिलिका मी इथं रफ करतो, तुम्ही इथं आणखी ध्यानामध्ये राहू द्या. त्यानंतर यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं असते, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असते. कसं असते, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, म्हणजेच खूप मोठं स्ट्रक्चर आहे. जर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण जायंट स्ट्रक्चर पण म्हणतो आहे ना, म्हणजे यांचं स्ट्रक्चर खूप, जायंटचा अर्थ होते खूप मोठा मॉलिक्यूल आहे ना, तर यांचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप मोठं स्ट्रक्चर असते, जायंट मॉलिक्यूल पण म्हणतो आपण यांना. तर जे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड आहेत त्यांना आपण जायंट सॉलिड पण म्हणतो. जायंट स्ट्रक्चर आहे, खूप मोठं स्ट्रक्चर आहे त्यांचं. त्याच्यासोबतच त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. आणखी बघा, आणखी याचे एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचे असले तर कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचे एक्झाम्पलमध्ये तुम्ही काय काय सांगितलं, तर तुम्ही डायमंड सांगितलं, त्यानंतर तुम्ही ग्राफाईट सांगितलं, बरोबर, ग्राफाईट सांगितलं. त्यानंतर आणखी तुम्ही फुलरीन सांगू शकता, त्यानंतर आणखी तुम्ही सिलिका सांगू शकता, बरोबर. तर हे सर्व कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड आहेत, त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता याच्यानंतर आणखी तुम्हाला हे माहीत पाहिजे की या डायमंडमध्ये जो कार्बन आहे, या डायमंडमधला जो कार्बन असते तो कार्बन sp3 हायब्रिडाइज असते ना. डायमंडमधला जो कार्बन असते तो कसा असते, sp3 हायब्रिडाइज असते. त्याच्यानंतर या ग्राफाईट मधला जो कार्बन आहे तो कार्बन sp2 हायब्रिडाइज आहे, बरोबर. ग्राफाईटमधला कार्बन कसा आहे, sp2 हायब्रिडाइज आहे. याचाच अर्थ तुम्हाला इथं हे पण ध्यानामध्ये ठेवायचं आहे की हा जो डायमंडमधला जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइज आहे, म्हणजे यानं सर्व सिंगल बॉन्ड केलेले आहेत. आणि या ग्राफाईटमधला जो कार्बन आहे त्यानं काय केलेलं आहे, एक डबल बॉन्ड केलेला आहे, आणि तो कसा आहे, sp2 हायब्रिडाइज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड असते आणि बाकी 2 सिंगल बॉन्ड असतात. आणि डायमंडमध्ये 4चे 4 काय असतात, सिंगल बॉन्ड असतात. हे पण तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचं आहे. तर हे थोडंफार आपण कशाविषयी सांगितलं, तर कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडविषयी सांगितलं. आता पुढे आपल्याला सांगायचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही तोपर्यंत. त्यानंतर पुढचं बघायचं आपल्याला मेटॅलिक सॉलिड. मग आता मेटॅलिक सॉलिड कशाला म्हणतो आपण, तर ते पाहू. 3rd नंबरचं सॉलिड बघायचं आपल्याला, मेटॅलिक सॉलिड. तर सर्वात आधी मेटॅलिक सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, तर हे असतात मेटल ॲटम्स. काय असतात, मेटल ॲटम्स. सर्वचे सर्व मेटल ॲटम्स जे आहेत ते काय आहेत, मेटॅलिक सॉलिडमध्ये येतात. म्हणजे मेटॅलिक सॉलिडचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे ते बनलेलं कशापासून आहे, तर ते मेटल ॲटम्सपासून बनलेलं आहे. आणि या मेटल ॲटम्समध्ये जो फोर्स आहे ना, इंटरपार्टिकल फोर्स, इंटरपार्टिकल किंवा इंटरपार्टिकल फोर्स, तो जो फोर्स आहे तो आहे मेटॅलिक बॉन्ड. तो कोणता फोर्स आहे, मेटॅलिक बॉन्ड. मग आता हा मेटॅलिक बॉन्ड काय असते बघा, तर जर तुम्ही मेटॅलिक सॉलिड बघितलं तर मेटॅलिक सॉलिडमध्ये काय असते, तर इथं
असे खूप सारे पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन, ठीक आहे, असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल. तर हे मेटॅलिक सॉलिडचं एक्झाम्पल आहे, बरोबर. अशा पद्धतीनं काढलं आपण. तर याच्यामध्ये काय असते, डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर. म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत हे कशाच्यामध्ये आहेत, इन अ सी ऑफ डिलोकलाइज इलेक्ट्रॉन, असं तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे खूप सारे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स आहेत. डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स म्हणजे कलेक्शन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, कलेक्शन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन अ सी ऑफ डिलोकलाइज इलेक्ट्रॉन, इन अ sea of delocalize इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतात त्यांना आपण काय म्हणतो, डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स. आणि त्यांच्यामध्ये खूप सारे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये काय आहेत, पॉझिटिव्ह चार्ज. आणि हे जे कलेक्शन असते पॉझिटिव्ह चार्जचं यालाच कार्नेल्स म्हणतात, आहे ना. काय म्हणतात त्यांना, कार्नेल्स. तर पॉझिटिव्ह चार्जचं जे कलेक्शन आहे इन अ सी ऑफ डिलोकलाइज इलेक्ट्रॉन याला काय म्हणतात, कार्नेल्स म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन दिसत आहेत आणि हे इलेक्ट्रॉन कसे आहेत, डिलोकलाइज आहेत. आणि डिलोकलाइज असल्यामुळे इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतात. म्हणजे आपण काय म्हणणार, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर हे जे मेटॅलिक सॉलिड असतात हे काय असतात, इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असतात. हे पण तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मेटॅलिक सॉलिड आहेत. तर मेटॅलिक सॉलिड हे काय असतात, मेलिएबल असतात, मेलिएबल. आता मेलिएबल म्हणजे काय, दे कॅन हॅमर्ड इनटू थिन शीट्स, हॅमर्ड इनटू थिन शीट्स. म्हणजे त्याच्यापासून तुम्ही एकदम पातळ अशा शीट्स तयार करू शकता, पत्रे तयार करू शकता, बरोबर. कारण त्यांची प्रॉपर्टी काय असते, मेलिएबल. त्याच्यासोबत ते डक्टाईल पण असतात, आहे ना. ते काय असतात, डक्टाईल असतात. म्हणजे दे कॅन ड्रॉन इनटू थिन वायर्स, ड्रॉन इनटू थिन वायर्स. म्हणजे तुम्ही या मेटॅलिक सॉलिडपासून वायर्स पण बनवू शकता, एकदम थिन वायर्स बनवू शकतात. कारण ते मेटॅलिक सॉलिड कसे असतात, डक्टाईल असतात. म्हणजे ते इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असतात, ते मेलिएबल असतात, डक्टाईल असतात, बरोबर. आणखी पण तुम्ही प्रॉपर्टी सांगू शकता. आणखी काय सांगू शकता तुम्ही, याच्यामध्ये ते सोनरस असतात, बरोबर, साऊंड प्रोड्युसिंग असतात, त्यांना लश्चर असते, बरोबर. तुम्ही हे पण सांगू शकता, त्यांना लश्चर असते. त्याच्यानंतर ते सोनरस असतात, म्हणजे साऊंड प्रोड्युसिंग असतात. तर हे सर्व मेटॅलिक सॉलिडचे काय आहेत, प्रॉपर्टीज आहेत, बरोबर. मग आता मेटॅलिक सॉलिडचे एक्झाम्पल काय होतील बघा. तर मेटॅलिक सॉलिडचे जे एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जसं सोडियम मेटल आहे, पोटॅशियम मेटल आहे, कॅल्शियम मेटल आहे, आयरन आहे, लिथियम आहे, त्यानंतर आणखी आपण काय सांगणार, सिल्वर आहे, त्यानंतर गोल्ड आहे, बरोबर. तर हे सर्वचे सर्व काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत कशाचे, मेटॅलिक सॉलिडचे. तर मेटॅलिक सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते मेटल ॲटम्स आहेत आणि इंटर पार्टिकल फोर्स जो आहे तो मेटॅलिक बॉन्ड आहे. म्हणजे या इलेक्ट्रॉन्समध्ये आणि पॉझिटिव्ह चार्जमध्ये जो काही फोर्स दिसते आपल्याला त्या फोर्सला काय म्हणतो आपण, मेटॅलिक बॉन्ड. अँड धिस मेटॅलिक बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन आयोनिक बॉन्ड अँड कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्डपेक्षा हा मेटॅलिक बॉन्ड कसा असते, स्ट्रॉंगर असते. हे पण आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर. मग आता आपल्याला ह्या अशा काही प्रॉपर्टीज माहीत झाल्या मेटॅलिक सॉलिडच्या. आता आपल्याला शेवटचं सॉलिड बघायचं आहे, कोणतं, मॉलिक्युलर सॉलिड. त्याच्या आधी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचं बघणार आपण, पुढचं कोणतं बघायचं आपल्याला, तर मॉलिक्युलर सॉलिड. ठीक आहे, फोर्थ नंबर काय बघायचं आपल्याला, मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युलर सॉलिड बघा. आता मॉलिक्युलर सॉलिड म्हणजे काय, तर याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, तर मॉलिक्युलर सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते मॉलिक्युल्स आहेत. कोण आहेत, मॉलिक्युल्स आहेत. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की हे मॉलिक्युल्स कसे आहेत, तर मोनो ॲटोमिक मॉलिक्युल्स आहेत किंवा पॉली ॲटोमिक मॉलिक्युल्स आहेत, बरोबर. मॉलिक्युल्स पण दोन टाईपचे आहेत, जसं मोनो ॲटोमिक मॉलिक्युल्स आणि दुसरा आहे पॉली ॲटोमिक मॉलिक्युल्स. जसं फॉर एक्झाम्पल मोनो ॲटोमिकमध्ये तुम्ही सांगणार, जसं निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, हे काय आहेत, आपले सर्व नोबल गॅसेस आहेत, ते मोनो ॲटोमिकमध्ये येतात. आणि पॉली ॲटोमिकमध्ये जसं हायड्रोजन आहे H2, त्यानंतर Cl2 आहे क्लोरीन, त्यानंतर CH4 आहे, म्हणजे काय झालं, CH4 म्हणजे मिथेन, त्यानंतर CO2 कार्बन डायऑक्साईड, हे कशामध्ये येतात,
पॉलीॲटोमिकमध्ये येतात, बरोबर. त्यानंतर आणखी H2O घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर HF घेऊ शकता, NH3 घेऊ शकता. हे सर्व काय पॉलीॲटोमिकच आहे, बरोबर. मग हे पॉलीॲटोमिक मॉलिक्युल्स आहेत आणि हे मोनोॲटोमिक आहेत. मग आता यांच्यामध्ये जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल तर समजले आपल्याला, त्यानंतर पाहिजे आपल्याला फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे, तर इंटरमॉलिक्युलर फोर्ससाठी तुम्हाला काही गोष्टी ध्यानामध्ये ठेवायच्या आहेत. जसं हे जे मॉलिक्युलर सॉलिड आहे ते 3 टाईपचे असतात, बरोबर. ज्याच्यामध्ये पहिला आहे पोलार मॉलिक्युलर सॉलिड, पोलार मॉलिक्युलर सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड. त्यानंतर दुसरा आहे नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड, नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड, नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड. त्यानंतर तिसरा आहे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. बघा, तर पोलार मॉलिक्युलर सॉलिडमध्ये जो फोर्स असते त्या फोर्सला म्हणतात डायपोल डायपोल फोर्स, डायपोल डायपोल फोर्स, डायपोल डायपोल फोर्स म्हणतात, बरोबर. वीक फोर्स आहे, बरोबर. हा जो डायपोल डायपोल फोर्स आहे याला काय म्हणतो आपण, वीक फोर्स. नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिडमध्ये आहे लंडन फोर्स किंवा त्यालाच म्हणतात डिस्पर्शन फोर्स, लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स. तर हा खूप वीक फोर्स आहे, डायपोल डायपोलपेक्षा पण कसा आहे, वीक फोर्स आहे. त्यानंतर हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिडमध्ये हायड्रोजन बॉन्ड हा मॉलिक्युलर फोर्स असतो. कोणता, हायड्रोजन बॉन्ड हा 2 मॉलिक्युलमध्ये असणारा फोर्स असतो, बरोबर. मग आता पोलार मॉलिक्युलर सॉलिड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पोल असतील, बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही HCl घेतलं, बरोबर. तर HCl कोणता आहे, जर HCl सध्या गॅस आहे रूम टेम्परेचरवर, पण त्याचं जर तुम्ही टेम्परेचर कमी केलं, बरोबर, म्हणजे त्याला सॉलिडिफाय केलं, तर ते कोणत्या स्टेटमध्ये येणार, सॉलिड स्टेटमध्ये येणार. आणि त्याच्यामध्ये कोणता फोर्स असेल, डायपोल डायपोल फोर्स असेल. त्यानंतर SO2 आहे आपल्याजवळ, तर हे पण कोणतं आहे, पोलार मॉलिक्युलर सॉलिड. त्यानंतर नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड कोणतं आहे, तर नॉन पोलार म्हणजे ज्याच्यामध्ये पोल नसते. जसं फॉर एक्झाम्पल H2 आहे, Cl2 आहे, CH4 आहे, बरोबर. तर हे काय आहेत, नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड. त्यानंतर हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड काय आहे, तर हायड्रोजन बॉन्डेडसाठी मी कंडिशन सांगितलेली आहे तुम्हाला. काय कंडिशन आहे, तर हे हायड्रोजन बॉन्डेड किंवा हे डायपोल डायपोल, लंडन डिस्पर्शन फोर्स, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, हे 11चं सॉलिड स्टेट नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या व्हिडिओची लिंक टाकेल, जो तुम्ही बघून घ्या, ज्याच्यामध्ये डायपोल डायपोल फोर्स कशाला म्हणतात, लंडन किंवा डिस्पर्शन फोर्स कशाला म्हणतात, हायड्रोजन बॉन्ड कशाला म्हणतात, तर त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे मी, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघून घ्या. तर हायड्रोजन बॉन्डेडमध्ये कोण येते, तर याच्यामध्ये तुम्ही H2O सांगू शकता, त्यानंतर HF सांगू शकता, त्यानंतर NH3 सांगू शकता. तर हे सगळे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड आहेत. त्याच्यानंतर हे जे सॉलिड असतात मॉलिक्युलर सॉलिड, हे कसे असतात, सॉफ्ट असतात, बरोबर. हे सॉलिड कसे आहेत, सॉफ्ट आहेत, हे पण तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता हे मॉलिक्युलर सॉलिडमध्ये आपण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल सांगितले कोणकोणते आहेत, त्यांच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो सांगितला. त्याच्यानंतर ते इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर असतात, पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा बॅड कंडक्टर म्हटलं तरी चालेल. तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत, इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर आहेत किंवा इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर आहेत, त्याच्यासोबत ते कसे असतात, सॉफ्ट असतात. तर हे मॉलिक्युलर सॉलिड विषयीचे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे अशा पद्धतीने काय केलं आपण की जे क्रिस्टलाइन सॉलिड होतं त्या क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 टाइप्स होते, आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट किंवा नेटवर्क सॉलिड, मेटॅलिक सॉलिड किंवा मॉलिक्युलर सॉलिड, बरोबर. मग याचे एक्झाम्पल एकदा मी तुम्हाला रिकॉल करून देतो, कोणत्या सॉलिडचं एक्झाम्पल कोणतं आहे. कारण एक्झाम्पलवरती तुम्हाला नीट CET किंवा JEE मध्ये क्वेश्चन विचारल्या जातात, तर ते तुम्हाला सांगता आले पाहिजेत कशा पद्धतीनं. बघा, तर जर पहिला आहे आयोनिक सॉलिड, आयोनिक सॉलिड. मग आयोनिक सॉलिडसाठी काही एक्झाम्पल ध्यानामध्ये ठेवा, जसं NaCl आहे, त्यानंतर KCl आहे, त्यानंतर K2SO4 आहे, बरोबर. असे खूप सारे एक्झाम्पल आहेत. आपला CSCl आहे, बरोबर. मग आणखी दुसरं बघायचं आहे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड, कोव्हॅलंट, बरोबर, नेटवर्क सॉलिड, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. आणि कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडमध्ये मी सांगितलं तुम्हाला डायमंड आहे, डायमंड, त्यानंतर ग्राफाईट आहे, ग्राफाईट, त्यानंतर फुलरीन आहे, फुलरीन, त्यानंतर आणखी सिलिका आहे, सिलिका आहे, बरोबर. त्यानंतर तिसरं बघायचं आहे तुम्हाला मेटॅलिक सॉलिड. मग मेटॅलिक सॉलिडचे कोणते एक्झाम्पल आहेत,
तर मेटॅलिक सॉलिडमध्ये आपल्याकडे काय काय, तर मेटॅलिक सॉलिडमध्ये सर्वात आधी आपल्याजवळ आहे वेगवेगळे मेटल्स ॲटम्स, जसं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, लिथियम आहे, त्यानंतर आयरन आहे, त्यानंतर कोबाल्ट आहे, बरोबर, त्यानंतर गोल्ड आहे, त्यानंतर सिल्वर आहे, बरोबर. तर जे सर्व काही मेटल ॲटम्स आहेत ते कोणते आहेत, मेटॅलिक सॉलिड आहेत. त्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड, तर मॉलिक्युलर सॉलिडमध्ये पण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले, बरोबर. तर मॉलिक्युलर सॉलिडमध्ये पण आपण 3 बघितले, ज्याच्यामध्ये एक होतं पोलार मॉलिक्युलर सॉलिड, दुसरं होतं नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड आणि तिसरं होतं हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. पोलारमध्ये आपण एक्झाम्पल सांगितलं HCl, त्यानंतर SO2, त्यानंतर नॉन पोलारमध्ये H2, त्यानंतर I2, Cl2, CH4, नंतर CO2, बरोबर. तर हे नॉन पोलार आहेत. हायड्रोजन बॉन्डेडमध्ये आपण सांगितलं H2O आहे, त्यानंतर NH3 आहे, त्यानंतर आणखी याच्यामध्ये HF आहे. तर असे आपण खूप सारे एक्झाम्पल या आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड, त्यानंतर मेटॅलिक सॉलिड किंवा मॉलिक्युलर सॉलिड याचे बघितले. तुम्ही याला सॉलिडच्या ठिकाणी तुम्ही क्रिस्टल हा शब्द पण यूज करू शकता, कारण हे सर्व क्रिस्टलाइन सॉलिडचे टाइप्स आहेत.